बोला. शिकलो होतं ना असं. काय होतं पण ते लिस्ट कॉम्प्रिहेन्शन, तेच कन्सेप्ट आहे ना. कॉम्प्रिहेन्शन मध्ये जाऊन आपण तोच करत होतो. तुम्ही तर टपल फंक्शनला यूज केलं. तर मी जसं सांगतोय तुम्हाला, फॉर लूप फिरवा, प्रत्येकाला कॅपिटलमध्ये कन्वर्ट करा, त्याला लिस्टमध्ये अपेंड करा एक एम्प्टी लिस्ट बनवून, आणि मग त्या लिस्टला टपलमध्ये कन्वर्ट करा. ती झाली एक थोडी लेंथी प्रोसेस. ह्याची तर मी हेच करत नव्हतं तुमच्याकडून. हे तुम्ही असं पण काय मला कॉम्प्रिहेन्शनच्या मेथडनी तुम्ही मला करून देणार असं मला वाटलंच नव्हतं. ॲटलिस्ट हा वाटलं होतं की तुम्ही टाईप कास्टिंग तरी कराल, म्हणजे ॲटलिस्ट टपलला लिस्टमध्ये परत लिस्टला टपलमध्ये, तरी पण मी मला बरं वाटलं असतं, सॅटिस्फाय झालं असतं. हा केला बुकवर आहे. ठीक आहे, समजलं टपल आता सगळ्यांना. हां, लक्षात आलं आहे, अंडरस्टँडिंग कसं आहे टपलचं वर्किंग, टपल कसं क्रिएट करायचं. हां, टपलमध्ये लिस्टमध्ये डिफरन्स काय हे समजून घ्या. व्हेरिएशन्स किती वेगवेगळे होत आहेत ते पण समजा. टपलमध्ये सिंगल डेटा अलाउड नाही आहे. हां, हे महत्त्वाचं पॉईंट आहे. सिंगल डेटा टपलमध्ये अलाउड नसतोय. अलाउड करायचं असेल तर कॉमाचं यूज करायचं आहे. प्रत्येक व्हेरिएशन टपलचं तुमच्यासमोर मांडलेलं आहे स्टार्टिंग टू एंडपर्यंत. टपल क्रिएट करण्यापासून ते 3 मेथड्सचं दाखवले तुम्हाला टपल क्रिएट करण्यासाठी. राऊंड ब्रॅकेट्स, टपल फंक्शन, आणि व्हेरिएबलमध्ये मल्टिपल डेटा पास करा. तिथंच कन्सेप्ट निघून आलं होतं टपल पॅकिंगचं. टपल अनपॅक कसं करायचं ते पण लक्षात घ्या. अनपॅकिंग विचारलं जातो. लिस्ट अनपॅकिंग झालं, टपल अनपॅकिंग झालं, कशा पद्धतीने होतं. हा जो स्टार ऑपरेटर आपण यूज करतो इथं, पुढे गेला तो. टपल पॅकिंग, लिस्ट अनपॅकिंगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं. तुम्हाला क्वेश्चन दिलं होतं, फर्स्ट डेटा आणि लास्ट डेटा मला प्रिंट करून दाखवा. आठवतंय लिस्टमधलं. लिस्टमध्ये तुम्हाला एक लिस्ट दिली होती, त्याच्यामधून फर्स्ट डेटा आणि लास्ट डेटाच मला प्रिंट करून दाखवा विदाउट युझिंग स्लाइसिंग. सांगितलं होतं ना. तिथं मी तुम्हाला व्हेरिएबल्स, एका लाईनमध्ये व्हेरिएबल्स डिक्लेअर करा आणि एका कोणत्या तरी व्हेरिएबलला स्टार करा, लेफ्ट साईडला त्याला स्टार लावा. आठवतोय तो कन्सेप्ट लिस्ट अनपॅकिंगचा. सेम तसंच तुम्ही टपलला पण अनपॅक करू शकता, सेम कन्सेप्ट. फक्त तिथं लिस्ट होती, इथं तुमचं काय असेल, टपल असेल. सो हे कन्सेप्ट लक्षात घ्या. नवीन टॉपिकला स्टार्ट करतोय. आता स्ट्रिंग झालं, लिस्ट झाली, टपल पण झालं. हां, मग सांगितलं होतं 5 डेटा टाईप डीपमध्ये स्टडी करू. त्याच्यामधलंच पहिलं होतं आपलं काय, स्ट्रिंग. स्ट्रिंग डेटा टाईप पण व्यवस्थितपणे स्टडी केला, कसं क्रिएट करायचं, एम्प्टी स्ट्रिंग कशी क्रिएट होते ते तुम्हाला दाखवलं. त्याच्यामधले जेवढे व्हेरिएशन्स होते ते तुम्हाला शो केले. सब टॉपिक्स पण मी तुम्हाला शो केलेले. मेथड्स पण आपण बघत चाललोय प्रत्येक ह्याच्यामध्ये. स्ट्रिंगमध्ये आपण काही मेथड्स बघितले, किती मेथड्स बघितले होते. लिस्टमध्ये पण आपण काही दुसरे मेथड्स बघितले. टपलमध्ये 2च मेथड होते, काउंट आणि इंडेक्स. बरोबर. सो असं सेट पण डेटा सेट आहे, डेटा टाईप आहे आपल्याकडं, त्याला पण प्रॉपर वेमध्ये स्टडी करायचं. लक्षात घ्या, हे 5 डेटा टाईप्स, पायथनचे 5 डेटा स्ट्रक्चर म्हटले गेलेले. समजा 5 डेटा टाईप्स येते, पण पायथनमध्ये त्यांना 5 डेटा स्ट्रक्चर म्हटले गेलेले. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. स्ट्रिंग, लिस्ट, टपल, सेट आणि डिक्शनरी. 3 टॉपिक कव्हर झालेले, त्याच्यामधले 4था टॉपिक आता. आता स्ट्रिंग सगळ्यात पहिले सांगा, स्ट्रिंग कशी क्रिएट करणार. एक एक पटपट. आता कसं क्रिएट करू स्ट्रिंगला, कोणतं पण कोट्समध्ये, सिंगल, डबल, ट्रिपल. हा काय झालं, माझी स्ट्रिंग क्रिएट झाली. बरोबर. अजून एक काय मेथड होती स्ट्रिंग क्रिएट करण्यासाठी, str फंक्शन. हां, बरोबर. या 2 मेथडचा यूज करून मी स्ट्रिंगला क्रिएट करू शकतो सक्सेसफुली. आता लिस्ट क्रिएट करण्याची काय मेथड होती, स्क्वेअर ब्रॅकेट्स. हां, आणि लिस्ट फंक्शन. सर टपलसाठी कोण होतं, राऊंड ब्रॅकेट्स आणि टपल. बरोबर. समजलं हे कन्सेप्ट आता व्यवस्थितपणे. टपलमध्ये किती होते, अजून एक होतं. 3 मेथड्स तुम्हाला टपलमध्ये दाखवले होते.
मल्टिपल डेटा पास करा, एका व्हेरिएबलमध्ये मल्टिपल डेटा पास करा सेपरेटेड बाय कॉमा, बरोबर. तो ऑटोमॅटिकली टपलमध्ये पॅक होऊन जातो. पायथन त्याला सगळा डेटा पिक करणार आणि टपलमध्ये पॅक करणार, बरोबर ना. तर टपलमध्ये पण तुम्ही 3 मेथड्स बघितली, लिस्टमध्ये 2, स्ट्रिंगमध्ये 2. तसंच सेट कसं क्रिएट होतो आता लक्ष द्या, ठीक आहे. नाव देतोय त्याला S1 व्हेरिएबलला. आता सेट क्रिएट करण्यासाठी कर्ली ब्रेसेसचं तुम्हाला काय करायचं आहे, यूज करायचं. कोणते? कर्ली ब्रॅकेट्स. आता डिफरन्स समजायचं आहे डिक्शनरी आणि सेटमध्ये. डिक्शनरी सुद्धा आपण कर्ली ब्रॅकेट्समध्येच क्रिएट करतो आणि सेट सुद्धा आपण कर्ली ब्रॅकेट्समध्येच क्रिएट करतो. लक्षात घ्या, सेट पण आपण कर्ली ब्रॅकेट्समध्येच क्रिएट करणार, डिक्शनरी सुद्धा आपण कर्ली ब्रॅकेटचा यूज करूनच क्रिएट करतो. फक्त डिफरन्शिएट कसं होणार, डिक्शनरीमध्ये जो डेटा सेव्ह होतो तो की आणि व्हॅल्यूच्या फॉर्ममध्ये सेव्ह होतो आणि सेटमध्ये जशी तुम्ही लिस्ट आणि टपलमध्ये डेटा सेव्ह करत होते सेम त्याच पद्धतीने सेटमध्ये डेटा सेव्ह होणार. पण क्रिएट करण्याची जी मेथड आहे ती सेम. कर्ली ब्रॅकेटचा यूज करूनच सेट पण क्रिएट होणार आणि कर्ली ब्रॅकेटचा यूज करूनच डिक्शनरी पण क्रिएट होणार, ठीक आहे. सो पहिली मेथड काय तुमच्यासाठी, सेट क्रिएट करण्यासाठी कर्ली ब्रॅकेट्स. आता त्या कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये तुम्ही एकपेक्षा जास्त डेटा पास करू शकता सेपरेटेड बाय कॉमा, जसे लिस्ट आणि टपलमध्ये करत होते. एकपेक्षा जास्त डेटा टाईप पण तुम्ही पास करू शकता सेपरेटेड बाय कॉमा. चला पास करतोय आपण. प्रिंट करा. लक्ष द्या काय शिकवणार मी आता. सेटला क्रिएट कसं केलंय, कर्ली ब्रॅकेट्स क्रिएट केले, ओपन कर्ली ब्रॅकेट्स, क्लोज कर्ली ब्रॅकेट, त्या दोघांच्या मध्ये डेटाला पास करतो. एक एस नावाचं व्हेरिएबल बनवलंय, त्याच्यामध्ये पण मी काय केलंय, कर्ली ब्रॅकेटचा यूज करतोय आणि तिथं मी सेटला पास करतोय, पण सिंगल डेटा पास केलेला आहे. नीट लक्ष द्या, कसा डेटा पास केलाय, सिंगल डेटा. आणि याच्यामध्ये S1 मध्ये मल्टिपल डेटा पास केले सेपरेटेड बाय कॉमा. काय बनले तुमचे, सक्सेसफुली इथं सेट क्रिएट झाले. आता टाईप चेक करू शकता तुम्ही, काय येणार त्यांचं टाईप. काय यायला पाहिजे टाईप, सेट आलंय दोघांचं पण. लिस्टमध्ये तुम्ही सिंगल डेटा पास करू शकता, बरोबर. लिस्टमध्ये तुम्ही सिंगल डेटा पास करू शकता. तुम्ही टपलमध्ये सिंगल डेटा पास करू शकता का, नाही पास करू शकता. जर का तुम्ही टपलमध्ये राऊंड ब्रॅकेट्समध्ये सिंगल डेटा पास केला तर तो टपल क्रिएट होईल का, नाही. सेटमध्ये तुम्ही सिंगल डेटा पास करू शकता, तो सेटच त्याला क्रिएट करा. समजतंय डिफरन्स, लिस्ट, टपल, सेट. स्ट्रिंग डेटा पण पास करून बघा. आलाय सिंगल डेटा म्हणून स्टोर झालाय. येतोय लक्षात. हा झालं तुमचं पहिलं, क्रिएट सेट बाय पासिंग सिंगल अँड मल्टिपल डेटा. तुम्ही सिंगल डेटा पास करा, मल्टिपल डेटा पास करा, तुमचं सेटच क्रिएट होणार, ठीक आहे. सेट कसं क्रिएट करायचं, कर्ली ब्रेसेसचं यूज करून, कर्ली ब्रॅकेटचं यूज करून तुम्ही सेटला क्रिएट करा. दुसरं फंक्शन काय सेटचं, लक्षात द्या. तुम्ही
मल्टिपल डेटा टाईप्सला पण पास करू शकता. लिस्टमध्ये पण तुम्ही करत होते, एकपेक्षा जास्त डेटा टाईप पास. टपलमध्ये पण तुम्ही करत होते, सेम तुम्ही सेटमध्ये पण करू शकता. स्ट्रिंग पास केलं आहे, इंटिजर, फ्लोट, बुलियन पण पास केलं आहे, ननला पण पास करू आपण. सगळे आले डेटा टाईप तुमच्या इथं. प्रिंट करा. आलाय तुमचं सेट सक्सेसफुल. मला सांगा काय डिफरन्स दिसतोय तुम्हाला आउटपुटमध्ये आणि ह्याच्यामध्ये? उलट प्रिंट झालंय? कुठं उलट प्रिंट झालं? दिसतोय ना काहीतरी व्हेरिएशन दिसतोय? हां, आउटपुटमध्ये दिसतोय. चला समजू आता त्या व्हेरिएशनला आपण हळूहळू. चला हां, मल्टिपल डेटा पण तुम्ही पास करू शकता. ठीक आहे. सेटमध्ये तिसरं फंक्शन सांगतोय, डुप्लिकेट व्हॅल्यूज अलाउड नाही. काय सांगतोय? सेटमध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज अलाउड नाही. ठीक आहे. पण लिस्ट आणि टपलमध्ये डुप्लिकेट डेटा अलाउड होतं. एकच डेटा किती वेळा रिपीट करा, तो सेव्ह करून घ्यायचा डेटा. पण सेट सेव्ह करून नाही घेणार. इथं बघा मी काय केलं, इथं 5ला किती वेळ रिपीट केलंय? 4 वेळेस रिपीट केलंय. किती वेळ येईल 5 तुमचं? एकदाच येईल. झालं. नेक्स्ट काय सांगते तुम्हाला, अजून एक फोर्थ फंक्शन. आपला जो सेट असतो तो अनऑर्डर्डमध्ये असतो, त्याला एक स्पेसिफिक ऑर्डर डिफाईन नाही आहे. तुमचा जो सेट असतो तो अनऑर्डर्ड कलेक्शन असतो. अनऑर्डर्डचा अर्थ काय? तुम्ही जो डेटा फिल करताय तो कसा यायला पाहिजे, त्याच सिक्वेन्समध्ये प्रिंट झाला पाहिजे, त्याच सिक्वेन्स त्याच ऑर्डरमध्ये तुमच्यासमोर रिप्रेझेंट झाला पाहिजे. पण तुम्ही व्हेरिएशन बघितलं, काय व्हेरिएशन बघितलं तुम्ही? नन कुठं आलं? पहिल्या पोझिशनला आलं. हॅलो कुठं आलं? शेवटच्या पोझिशनला आलं. ट्रू आलं का याच्यामध्ये? नाही आलं ट्रू. सो तुमचा जो सेट आहे तो काय? अनऑर्डर्ड कलेक्शन आहे. त्याच्यामध्ये सिक्वेन्स फिक्स नाही आहे. तुम्ही डेटा फिल करताय जेव्हा तुम्ही सेट क्रिएट करताय, नीट लक्ष देऊन ऐका. जेव्हा तुम्ही सेट क्रिएट करताय, सेट कसं क्रिएट केलं? सपोज मी इथं S2 इक्वल टू कर्ली ब्रेसेस लावले, त्याच्या आतमध्ये मल्टिपल डेटाला मी पास केलेलं आहे, सेपरेटेड बाय कॉमा. बरोबर. पण मी जेव्हा डेटा पास करतोय तर बरोबर एक सिक्वेन्समध्ये करतोय ना. पहिल्या पोझिशनला डेटा काय दिसतोय मला? हॅलो. सेकंड पोझिशनवरती डेटा कोणता आहे? 1. थर्ड पोझिशनवरती 2.5. फोर्थ पोझिशनवरती कोणता डेटा आहे माझा? ट्रू. फिफ्थवरती नन. बरोबर ना. प्रत्येक इथं पोझिशन दिसते मला. पण जेव्हा मी त्याला रन करणार तर पायथन काय करणार? सेटच्या आतमध्ये सेट काय करतो? सिक्वेन्स बदलून टाकतो. कोणत्या पोझिशनवरती कोणता डेटा जाईल हे तुम्हाला पण माहिती. समजतंय? म्हणून आपण काय म्हणतोय, सेट काय? अनऑर्डर्ड कलेक्शन, ज्याला कोणती एक स्पेसिफिक ऑर्डर डिफाईनच नाही आहे. आणि असं डेटा सेट, असं डेटा टाईप ज्याला स्पेसिफिक ऑर्डर डिफाईन नाही आहे, त्याच्यामध्ये आपण इंडेक्सिंग आणि स्लायसिंगचा कन्सेप्ट इम्प्लिमेंट नाही करू शकतो. समजतंय?
इंडेक्सिंग आणि स्लायसिंग जर का तुम्हाला इम्प्लिमेंट करायची असेल तर तुम्हाला जो डेटा आहे तुमचा तो ऑर्डरमध्येच पाहिजे, ऑर्डर्ड कलेक्शनमध्येच पाहिजे, एका सिक्वेन्समध्येच पाहिजे. आणि त्याची जी ऑर्डर आहे, त्याची जी सिक्वेन्स आहे ती काय पाहिजे, फिक्स पाहिजे. त्याची ऑर्डर, त्याची लेंथ, त्याची जी जागा आहे डेटाची ती फिक्स पाहिजे. जर का ती तुमची फिक्स नसेल तर तो झाला अनऑर्डर्ड कलेक्शन आणि त्याच्यावरती इंडेक्सिंग परफॉर्म होऊ शकत नाही. बरोबर. ह्याच्यामध्ये डेटा 5 आहे. जेव्हा सेट प्रिंट होईल तेव्हा 5च डेटा प्रिंट होणार. मी नाही म्हणत नाहीये 5 डेटा येतोय माझ्याकडं, पण जागा फिक्स नाहीये, डुप्लिकेट डेटा अलाउड नाहीये. जेव्हा तुम्ही सेट क्रिएट करताय त्याच्यामध्ये तुम्ही 10 डेटा पुट केलं, पण जेव्हा पायथन त्या सेटला आपल्या समोर आणणार तो काय काय ऑपरेशन्स परफॉर्म करतोय, तो चेक करतोय डुप्लिकेट डेटा प्रेझेंट आहे का. पहिल्यांदा तर जर का प्रेझेंट असेल तर त्या डुप्लिकेट डेटाला रिमूव्ह करा. बरोबर. आणि सेकंड ऑपरेशन काय की तो शफल करून टाकतोय डेटा आतमध्ये. शफलच झाला ना सगळं डेटा, कोणत्या पोझिशनवरती कोणता डेटा जातोय. सो त्या केसमध्ये इंडेक्सिंग परफॉर्म होऊ शकत नाही. आणि इंडेक्सिंग जेव्हा तुम्ही देणार कशी देणार, 0 1 2 3 4. तुमची इंडेक्सिंग तर ठरलेली, लेफ्ट टू राईट जाणार तर 0 पासून एका सिक्वेन्समध्ये नंबर देणार, राईट टू लेफ्ट जाणार तर -1 पासून तुम्ही नंबर देणार. बरोबर ना. तुमची इंडेक्सिंग चेंज होणार नाहीये. सो पण डेटा चेंज होतोय. एखाद्याने जर का S1 ब्रॅकेटमध्ये पास केलं 2 इंडेक्स नंबर, तर 2 इंडेक्स नंबरवरती कोणता डेटा येईल, तुमचा डेटा तर शफल होतोय. 2 इंडेक्स नंबरवरती कोणता डेटा आहे, म्हणजे मी असं सांगू शकतो प्रत्येक इंडेक्स नंबरवरती पॉसिबिलिटीज किती आहे या 5 डेटा प्रिंट होण्याची. प्रत्येक इंडेक्स नंबरसाठी पॉसिबिलिटी किती आहे, या 5 डेटा येण्याची पॉसिबिलिटी आहे ना. तुम्ही काय सांगू शकता, मी जर का पास केलं S2 ब्रॅकेटमध्ये 2, म्हणजे मी काय सांगतोय पायथनला सेकंड इंडेक्स नंबरवरचा मला डेटा दे, पण डेटा तर शफल होतोय, तर कोणता डेटा येईल तुम्ही सांगू शकत का. आता दिसताना तर मला दिसतोय सेकंड इंडेक्स पोझिशनवरती 2.5 आहे, पण डेटा शफल झाल्यावरती कोणता डेटा येणार माहिती आहे का. म्हणजे माझ्याकडे किती पॉसिबिलिटीज आहे, 5 पॉसिबिलिटीज आहे, 5 डेटा प्रेझेंट आहे ना या सेटमध्ये. सो मी सांगू शकतो सेकंड पोझिशनवरती हॅलो पण येऊ शकतो, 1 पण येऊ शकतो, 2.5 पण येऊ शकतो, ट्रू पण येऊ शकतो आणि नन पण येऊ शकतो. लक्षात येते. सो म्हणून इंडेक्सिंग आणि स्लायसिंग कन्सेप्ट इथं एक्झिस्टच करत नाही. का, कारण सेट जो आहे तो अनऑर्डर्ड आहे, त्याची सिक्वेन्स फिक्स नाही आहे, त्याची डेटाची जागाच फिक्स नाही आहे, तो डेटा शफल होत राहतो त्या पूर्ण सेटमध्ये, म्हणून इंडेक्सिंग पॉसिबल असली. इंडेक्सिंग केली पण तर कोणत्या इंडेक्स नंबरवरती कोणता डेटा येईल हे प्रोग्रॅमर सांगू शकत नाही. तुम्ही जर का डिफाईन करू शकताय तर नक्कीच इंडेक्सिंग इम्प्लिमेंट होईल. तुम्ही डिफाईनच नाही करू शकते तर तुम्ही इंडेक्सिंगला अप्लाय नाही करू शकता. समजते मग कन्सेप्ट काय सांगतोय. आता त्याच्यामध्ये ट्रू नाही आला, का नाही आलं ट्रू, कोणी सांगू शकतो. हां, ट्रू काय होतंय, 1 होतंय. पायथनमध्ये ट्रूला 1 कन्सिडर केलंय, फॉल्सला 0 कन्सिडर केलंय, तर पायथननी काय केलं, ट्रूला 1 कन्सिडर केलं, ऑलरेडी 1 प्रेझेंट आहे, तर डुप्लिकेट त्यांनी रिमूव्ह केलं आणि एकच 1 ठेवलं. म्हणजे लक्षात. याला जर का मी 10 करून टाकलं, आलं. आता बघा जागा कशी चेंज झाली. परत रनचं बटन दाबलं, परत डेटा सगळं शिफ्ट झालं. 10 कुठं गेला, शेवटी गेला. हॅलो कुठं आलं, त्याच्या मागे आलं, मग 2.5 आलं, मध्येच नन आलं, मग ट्रू आलं. आता त्यांनी रिव्हर्समध्ये पण नाही घेतलं, इथून त्यांनी रिव्हर्स घेतलं, पहिले नन घेतलं, ट्रू घेतलं, 2.5 घेतलं, 10 घ्यायच्या जागी त्यांनी काय घेतलं, डायरेक्ट हॅलो घेतला आणि मग 10 घेतलं. जागा फिक्स आहे का, समजतंय. अनऑर्डर्ड कलेक्शन आणि ट्रू आणि फॉल्स कसं हे झालं, दोन्ही पॉईंट नोट डाऊन करा. हॅलो. बोला. हॅलो सर, स्क्रीन प्ले ब्लर दिसते आणि आवाज पण येत नाही क्लिअर. परत शेअर करतो 1 मिनिट.
दिसते दिसते आता स्क्रीन प्रॉपर? हो दिसते सर. सेट काय अनऑर्डर्ड कलेक्शन ऑफ डेटा आहे, डेटा प्रॉपरली मेंटेन होत नाही, म्हणून तुम्ही काय नाही करू शकत, इंडेक्सिंग आणि स्लायसिंगला इथे इम्प्लिमेंट नाही करू शकत. त्याच्यामध्ये तो पॉईंट नोट डाऊन करा, सेटमध्ये ट्रू आणि फॉल्स डेटा पास झाला तर तो 1 कन्सिडर होणार. तो 1 केव्हा कन्सिडर होणार, जेव्हा त्या सेटमध्ये अजून एक 1 प्रेझेंट असेल तेव्हाच तो ट्रूला 1 आणि फॉल्सला 0 म्हणून राहिला. जेव्हा मी याला 10 केलं तर बरोबर तुम्ही बघू शकता ट्रू आलं ॲज इट इज, त्यांनी ट्रूला 1 मध्ये कन्वर्ट नाही करून आणलं, ट्रूच डेटा प्रिंट केलं. कन्सेप्ट आहे. आता ही झाली एक मेथड सेटला क्रिएट करण्याची, बरोबर, कर्ली ब्रॅकेटचं यूज करून. आता दुसरी मेथड काय, सेट फंक्शन. सेट फंक्शनचं यूज करून पण तुम्ही काय करू शकता, सेटला क्रिएट करू शकता. सगळ्यात पहिले आपण एम्प्टी सेट क्रिएट करू. एम्प्टी सेटचा कन्सेप्ट अंडरस्टँड करू. स्ट्रिंगमध्ये, लिस्टमध्ये, टपलमध्ये जर का एम्प्टी स्ट्रिंग, एम्प्टी लिस्ट, एम्प्टी टपल क्रिएट करायचं होतं तर किती मेथड्स होते प्रत्येकाकडं? किती? 2 मेथड्स होते प्रत्येकाकडं. कोड्स एम्प्टी ठेवा आणि स्ट्रिंग फंक्शन. टपल्स लिस्ट स्क्वेअर ब्रॅकेट्सला एम्प्टी ठेवा आणि तर लिस्ट फंक्शनला यूज करा. टपलमध्ये राऊंड ब्रॅकेट्सला एम्प्टी ठेवा, नाही तर टपल फंक्शनला यूज करा, बरोबर. तसं सेटमध्ये एकच मेथड आहे एम्प्टी सेट क्रिएट करण्याचं, एकच मेथड आहे सेटमध्ये एम्प्टी सेट क्रिएट करण्याचं. कसं, मी सपोज जर का S4 इक्वल टू कर्ली ब्रेसेस लावले, कर्ली ब्रॅकेटचा यूज करून तुम्ही सेटला क्रिएट करू शकता, हे मी तुम्हाला सांगितलं, पण तुम्ही एम्प्टी सेटला क्रिएट नाही करू शकता. जर का मी या कर्ली ब्रॅकेट्सला एम्प्टी ठेवलं आणि प्रिंट केलं काय S4, काय करतोय मी S4ला प्रिंट करतोय आणि टाईप चेक करू आपण त्याचा. आता काय आले, क्लास काय आले आता, डिक्शनरी. डिक्शनरीला आपण रिप्रेझेंट करतो शॉर्ट फॉर्ममध्ये DICT. कळतंय? कारण मी काय सांगितलं तुम्हाला, डिक्शनरी पण जर का तुम्हाला क्रिएट करायची असेल तर कसं करणार, कर्ली ब्रॅकेटचा यूज करून. म्हणून जर का तुम्ही कर्ली ब्रॅकेट्सला एम्प्टी ठेवलं तर पायथन त्याला सेट कन्सिडर नाही करत, तो त्याला काय कन्सिडर करतो, डिक्शनरी, एम्प्टी डिक्शनरी. येतोय लक्षात? म्हणून जर का तुम्हाला एम्प्टी सेट क्रिएटच करायचं आहे तर कसं क्रिएट करणार तुम्ही, बाय युझिंग सेट फंक्शनच. तो एकच ऑप्शन आहे तुमच्याकडे, बरोबर. S5 बनवतोय, नीट बघा, SET आणि त्याला लावतोय राऊंड ब्रॅकेट्स आणि प्रिंट करतोय, काय प्रिंट करतोय, S5. आणि आता आपण त्याचा टाईप चेक करू. हे बघा, आता जेव्हा एम्प्टी सेट क्रिएट होईल तर तुम्हाला एम्प्टी कर्ली ब्रॅकेट्स नाही दिसणार, तुम्हाला काय दिसणार, सेट फंक्शन दिसणार. कारण एम्प्टी कर्ली ब्रॅकेट्स काय कधी दिसतो, जेव्हा डिक्शनरी इथे क्रिएट होणार. एम्प्टी डिक्शनरी जेव्हा रिप्रेझेंट करायची, एम्प्टी डिक्शनरी जर का रिप्रेझेंट करायची आहे तर त्याला आपण कसं रिप्रेझेंट करणार, कर्ली ब्रॅकेट्स आणि त्याला एम्प्टी ठेवू, बरोबर ना. आणि जर का तुम्हाला सेटला एम्प्टी सेट रिप्रेझेंट करायचं असेल तर तिथं आउटपुट स्क्रीनवरती कर्ली ब्रॅकेट्स एम्प्टी नाही येणार, काय येणार, SET आणि फंक्शन. तुम्ही स्ट्रिंगमध्ये, लिस्टमध्ये, टपलमध्ये एक गोष्ट ऑब्झर्व करा, जेव्हा तुम्ही एम्प्टी स्ट्रिंग, एम्प्टी लिस्ट आणि एम्प्टी टपल बनवताय, तुम्ही 2 मेथड्सचा यूज करून तुम्ही एम्प्टी स्ट्रिंग, एम्प्टी लिस्ट आणि एम्प्टी टपल बनवू शकता, बरोबर. बट त्याचा जो आउटपुट येतो, दोन्ही पण मेथड, स्ट्रिंगमध्ये एम्प्टी लाईनच येतो, लिस्टमध्ये 2 ब्रॅकेट्स येतात ते एम्प्टी राहतात, आणि टपलमध्ये 2 राऊंड ब्रॅकेट्स येतात आणि ते एम्प्टी राहतात. तुम्ही कोणत्या मेथडचं यूज करून एम्प्टी टपल, लिस्ट, स्ट्रिंग बनवा, सेम तुम्हाला दिसतं. पण सेटमध्ये एम्प्टी सेट तुम्हाला जे कर्ली ब्रॅकेट्स आहे ते एम्प्टी नाही दिसणार, तुम्हाला काय दिसणार, सेट फंक्शन दिसणार.
कारण एम्प्टी ब्रॅकेट्स, हे जे एम्प्टी कर्ली ब्रॅकेट्स आहे हे डिक्शनरीला रिप्रेझेंट करतात, एम्प्टी डिक्शनरीला, बरोबर. आणि एम्प्टी सेटला कोण रिप्रेझेंट करतोय? सेट फंक्शन. हे लक्षात घ्या दोन्ही पण पॉईंट. कळत आहे ना? झालं ना? समजलं आता डिफरन्स सेट वगैरे व्यवस्थितपणे? आता नेक्स्ट टॉपिक आहे तुमच्यासाठी सेट फंक्शन. स्ट्रिंगमध्ये, लिस्टमध्ये, टपलमध्ये दोन होते, str फंक्शन, लिस्ट फंक्शन, टपल फंक्शन. त्या दोघांचा यूज करून तुम्ही तुमचे स्ट्रिंग, लिस्ट, टपल बनवू शकता. तर सेट फंक्शनचा यूज करून पण तुम्ही सेटला क्रिएट करू शकता. ठीक. सो त्याचेच व्हेरिएशन्स तुम्हाला शो करतो. एक एक करू. सेट, मला सांगा काय येईल याचं आउटपुट. आता हा चौथ्यांदा आपण स्टडी करतोय, बोलायचं आता सगळ्यांनी. किती? 4th टाइम आहे आपला हा. चालू. सांगायचं ना, रन केल्यावरती काय सांग. प्रत्येक एक कॅरेक्टर एक सेपरेट डेटा म्हणून स्टोर होईल सेटमध्ये. तेच लिस्टमध्ये बघितलं, तेच टपलमध्ये पण बघितलं. येतोय का लक्षात? बघितलं होतं ना का नाही? एलला रिमूव्ह केलं त्यांनी, एक एलला रिमूव्ह केलं त्यांनी, दिसतंय ना? सेम सेट तुम्ही सेट फंक्शनमध्ये पण डायरेक्टली नंबरला पास नाही करू शकत.
कळतंय? सेट फंक्शनमध्ये डायरेक्टली नंबरला पास नाही करू शकत, लिस्टमध्ये पण नाही करू शकत होतो, टपलमध्ये पण नाही करू शकत होतो. तुम्हाला काय येणार? टाईप एररच येणार, बरोबर ना? नाही आठवते मी काय म्हणतोय, सेट फंक्शन आहे ना, सेट फंक्शनचा यूज करून आपण सेटला क्रिएट करतोय, पण त्या सेट फंक्शनच्या आतमध्ये नंबर डायरेक्टली पास नाही होणार, इंटिजर नंबर डायरेक्टली पास नाही होणार. कळतंय? डायरेक्टली डेटा पास नाही होणार. लिस्टमध्ये पास करून बघा, लिस्ट फंक्शनमध्ये डायरेक्टली डेटा पास करा, एखादा इंटिजर डेटा, नंबर डेटा. टपल फंक्शनमध्ये पण डायरेक्ट पास करा, तुम्हाला सगळ्यांमध्ये सेम एरर येणार. चलो काय करतो आता, S8 SCT. आता जर का मला तो हॅलो पूर्ण एक सिंगलच पाहिजे असेल तर कसं घेऊ? एक सिंगल डेटाच पाहिजे मला कॉमा देऊन, तो तर टपल मधला कन्सेप्ट. यशनी सांगितलं तसं घेतोय मी. कोणते ब्रॅकेट लावू मग? कर्लीच लावू का वेगळे लावू? कर्लीच लावले ना. म्हणलं तर चेंज काय करू तुम्ही, मला काहीच प्रॉब्लेम नाही. काय अरे थांब थांब थांब, प्रोग्राम रनच नाही झाला. आला का? खुश झाला तो. पॉईंट्स नोट डाऊन करा. आता त्या सेट फंक्शनच्या आतमध्ये लिस्ट पास करा आणि टपलही पास करून बरोबर, आणि मला सांगा. हां मग मी तेच टपल होईल ना. आणि कॉमन आहे दिला ना राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये, बरोबर ना? करा ना, लिस्टही पास करा. आता लिस्ट पास करा, सेट फंक्शनच्या आतमध्ये टपल पण पास करा. झालं? चल सांगा काय झालं. लिस्ट पास केली सेट फंक्शनमध्ये, हां, आणि टपल टपलमध्ये जर का सिंगल डेटा पास करायचा असेल तर हां, सिंगल डेटा पास करा टपलमध्ये.
अच्छा काय काय हां कर्ली ब्रॅकेट्समध्ये येतो. जर कमी कॉमा नाही दिलं तर बघा चला करून दाखवतो भाऊ. करताय तुम्ही सगळेजण एकच जण बोलतोय. चलो काय सांगितलं तुम्हाला हां सेट फंक्शनला क्रिएट करा. केलं सेट फंक्शन क्रिएट. त्याच्या आतमध्ये काय पास करा लिस्ट पास करा. लिस्टमध्ये डेटा पास करा बरोबर ना. चला लिस्टमध्ये मी डेटा पास करतोय. कुणाला प्रिंट करू S9ला प्रिंट करतोय तुमच्यासाठी. बघून घ्या पटपट. आलं तुमचं सिंगल डेटा पण लिस्टमध्ये पास होतो ना कारण आता मल्टिपल डेटा तुम्ही पास करा त्या लिस्टच्या आतमध्ये. परत एकदा अजून कुणासाठी सांगितलं टपलसाठी सेट फंक्शन बनवलं पहिले. आतमध्ये टपल बनवतोय. टपल कशा बनवतो 2 राऊंड ब्रॅकेट्स. त्याच्या आतमध्ये पास काय करतोय हॅलो. टपलमध्ये विदाउट कॉमा सिंगल डेटा पास होतो का सॉरी समजतंय. सारखा तुम्ही असं टपल बनवताय त्याच्यावर सिंगल डेटा देताय तर तो सिंगल डेटा टपल क्रिएट होतो का तिथं नाही होत ना. तो काय होते स्ट्रिंगच डेटा आपण पास झाले असा अर्थ झाला तो. मग तसंच होतं टपलमध्ये पण. ह्याला जर का मला टपल करायचं आहे तर काय करणार मी कॉमा देणार. आता काय पास झालं माझं टपल पास झालंय. आला बरोबर हॅलो एक. पहिले हॅलो कसं आलं सगळं सेपरेट होऊन आलं. पहिले 2 राऊंड ब्रॅकेट्स दिले. सेट फंक्शनच्या आतमध्ये आपण अजून 2 राऊंड ब्रॅकेट्स दिले पण त्याच्या आतमध्ये आपण सिंगल डेटा दिला पण कॉमा नाही दिला. सो त्या केसमध्ये तो टपल म्हणून पास नाही झाला. तो स्ट्रिंग डेटा म्हणूनच पास झाला सेट फंक्शनच्या आतमध्ये. कळतंय का तुला कुठं येतं झालं तेच म्हटले कळतंय ना. सेट टपल लिस्ट सगळ्यांचं कॉम्बिनेशन नाही करू शकत. दाखवतो ते हां आहे तुझं पुढचं टॉपिक तुझं घेऊ. काय तुझं टॉपिक यू कॅन नॉट पास द लिस्ट. जेव्हा पण तुम्ही सेट क्रिएट करणार ना तर तुम्ही सेटच्या आतमध्ये लिस्ट पास नाही करू शकत. काय लिहिलं मी स्टेटमेंट नीट बघा. हां तुम्ही लिस्टला पास नाही करू शकत ॲज ए व्हॅल्यू ॲज ए डेटा म्हणून एखाद्या सेटमध्ये. कोणत्या पण सेटमध्ये तुम्ही लिस्टला ॲज ए व्हॅल्यू ॲज ए डेटा म्हणून पास नाही करू शकत. कळतंय काय स्टेटमेंट. हां चला बनवतोय मी S11 नावाचं व्हेरिएबल. काय करतोय त्याच्या आतमध्ये आता नीट बघा. कर्ली ब्रेसेसचं मी यूज करतोय. सेट फंक्शन नाही. सेट फंक्शनच्या आतमध्ये लिस्ट पास झाली तर तो डेटा तो इटरेटेबल ऑब्जेक्ट आहे समजतोय. तो डेटाला पिक करतोय सेटमध्ये स्टोअर करतोय. पण मी काय सांगतोय माझं स्टेटमेंट नीट बघा की तुम्ही लिस्टला ॲज ए डेटा ॲज ए व्हॅल्यू म्हणून पास नाही करू शकत. मी एक लिस्टला ॲज ए व्हॅल्यू ॲज ए डेटा म्हणून सांगतोय. ॲज ए व्हॅल्यू आणि ॲज ए डेटाचा अर्थ काय जेव्हा मी S11 इक्वल टू कर्ली ब्रॅकेट्स लावतोय हां त्याच्या आतमध्ये सपोज मी दिलंय पहिलं डेटा हॅलो. दुसरं डेटा मी काय देतोय 1. तिसरं 50.50. हां लक्षात घ्या व्यवस्थित. आता मी ॲज ए व्हॅल्यू ॲज ए डेटा म्हणून काय देतोय एक लिस्ट देतो. कॉमा करून मी काय देतोय लिस्ट पास करतोय. काय पास करू आता याच्यामध्ये 10, 20, 30. किती डेटा आहे या सेटमध्ये चला काउंट सांगा. 4 डेटा आहे. किती यश हां पहिला डेटा हा आहे. हा दुसरा डेटा आहे. हा तिसरा डेटा आहे. हा यांना 5व 6व 7 नका काउंट करू. हे पूर्ण लिस्ट एक डेटा म्हणून पास झालेलं आहे बरोबर ना. ते लिस्टच्या आतमधला डेटा आहे आता. हां चला आता काय करणार आपण प्रिंट करणार. कुणाला S11ला. चल बघा आता काय आलं तुम्हाला
टाईप एरर आलं, कॅन नॉट यूज लिस्ट ॲज ए सेट एलिमेंट. हां, पण का अनहॅशेबल टाईप लिस्ट, मागचं कारण पण समजा का लिस्ट म्हणून पास नाही होऊ शकतो, कारण सेटमध्ये इंडेक्सिंग स्लायसिंग ऑपरेशन्स परफॉर्म नाही होत. हां, स्ट्रिंगमध्ये, लिस्टमध्ये, टपलमध्ये जर का तुम्हाला डेटा शोधायचा आहे, जर का तुम्हाला डेटा रिट्राईव्ह करायचा आहे, बरोबर ना, तर तुम्ही इंडेक्सिंगचा यूज करू शकता. सगळेजण इंडेक्स नंबर पास केला तर तुम्ही तुमचा डेटाचा ॲक्सेस घेऊ शकता ना बाय युझिंग इंडेक्स नंबर. पण सेटमध्ये तर इंडेक्स नंबर्सच नाही आहे. सेटमध्ये इंडेक्स नंबर नावाचा काही कन्सेप्टच होत नाही आहे. मग सेटमध्ये डेटा कसं शोधलं जातो, कधी विचार केलाय? सेटमध्ये मी डेटा कसं शोधणार? एक तर डेटा सगळं शफल होतोय, पहिलेच कोणत्या पोझिशनवरती कोणता डेटा फिक्सच नाही आहे. मी जर का गेलो 5th पोझिशनवरती तर काहीच गॅरंटी नाही आहे मला जो डेटा पाहिजे तो त्या 5th पोझिशनवरती मला सापडेल, कारण डेटा शफल होतोय. जेव्हा मी 5th पोझिशनवरती जाईल मला वेगवेगळे डेटा भेटण्याचे चान्सेस आहे, बरोबर ना. सो त्या केसमध्ये सेट कोणता कन्सेप्ट यूज करतोय? हॅशिंगचा कन्सेप्ट यूज करतोय. कोणता कन्सेप्ट यूज करतोय? हॅशिंगचा कन्सेप्ट. हॅशिंग माहिती सगळ्यांना? ऐकलंय कधी? हॅश टेबल ऐकलेलं आहे? ऐकलंय? एक शॉर्टमध्ये तुम्हाला फक्त हॅशिंगचं इंट्रोडक्शन देतो, ठीक आहे. आपल्याला काय कॅल्क्युलेट नाही करायचं. पायथन त्याचं मॅन्युअली कॅल्क्युलेट करतोय, प्रत्येकाला काय देतोय? एक हॅश नंबर प्रोव्हाइड करतोय. प्रत्येक डेटाला एक हॅश नंबर प्रोव्हाइड होत असते. काय होतंय? प्रत्येक डेटाला आता हॅश नंबर प्रोव्हाइड होतो. पहिले काय व्हायचं? पोझिशन नंबर असायचे स्ट्रिंगमध्ये, लिस्टमध्ये, टपलमध्ये, बरोबर ना. तुमची लेंथ किती आहे ते पहिले बघायचं. म्हणजे सपोज तुम्ही लिस्ट आणि टपल क्रिएट केलं, त्याच्यामध्ये तुम्ही 10 डेटा पुट केले, बरोबर. तर तुमची लेंथ किती झाली? 10 झाली. इंडेक्स नंबर फिक्स झाली 0 to 9 पर्यंत, बरोबर ना. आणि त्याच्यावरचा डेटा पण फिक्स आहे, म्हणून तुम्ही इंडेक्स नंबरचा यूज करून डेटाचा शोध घेऊ शकता, डेटाचा ॲक्सेस घेऊ शकता. पण सेटमध्ये तसा कन्सेप्ट नाही आहे. मग काय करावं लागेल? मग पायथननी काय केलं? सेटमध्ये जागेला इंडेक्स नंबर देण्यापेक्षा डेटालाच आपण काय करू? एक नंबर प्रोव्हाइड करू. प्रत्येक डेटाला काय करू? एक हॅश नंबर प्रोव्हाइड करू. आणि जेव्हा मी त्या हॅश नंबरच्या मदतीने मग मी काय करू शकतो? पर्टिक्युलर त्याच डेटाला मी शोधू शकतो. समजतंय? आता मी काय केलंय? डेटाला हॅश नंबर्स प्रोव्हाइड केलेले. सो तो डेटा कोणत्याही पोझिशनवरती जाऊन द्या, कोणत्याही कोपऱ्यात जाऊ द्या, मी कुणाला कॉल करतोय? हॅश नंबरला कॉल करतोय. आणि हॅश नंबरच्या मदतीने बरोबर तोच डेटा येईल माझ्याकडे. कळतंय? लक्षात येते? सो हॅश नंबरच्या मदतीने इथं गोष्टी सेव्ह होणार. आता तुम्ही विचारणार की जो लिस्ट आहे त्याला का नाही घेतलं? त्याला हॅश नंबर नाही दिला जाणार का? हां, त्याला हॅश नंबर नाही दिला जाणार का? कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा हॅश नंबर क्रिएट होता ना, तर तो डेटा हॅश नंबर फिक्स होऊन जातो त्या डेटासाठी. एखाद्या डेटासाठी जो हॅश नंबर क्रिएट होतो तो हॅश नंबर त्याच्यासाठी परमनंटली लाईफ लॉंग फिक्स होऊन जातो. परतली त्याला चेंज करण्याचे चान्सेसच नसतात. हॅश नंबर कधीच चेंज होणार नाही त्या डेटासाठी, तो परमनंटली राहतो. पण लिस्ट तुमचा काय? म्युटेबल ऑब्जेक्ट आहे. लिस्टमध्ये किती वेळा पण डेटा बदलू शकतो, लिस्टमध्ये किती वेळा पण डेटा अपडेट होऊ शकतो, ॲड होऊ शकतो, डिलीट होऊ शकतो. कळतंय? लिस्टमध्ये किती वेळा पण डेटा अपडेट डिलीट होऊ शकतो. सो त्या केसमध्ये काय होणार? तुम्ही परमनंटली एक हॅश नंबर त्याच्यासाठी फिक्स नाही राहणार. हॅश नंबर फिक्स झालेला आहे 10, 20, 30 साठी मी फिक्स केला एखाद्या हॅश नंबर, बरोबर. जेव्हा पण मी त्या हॅश नंबरला कॉल करणार तर कोणता डेटा येईल माझ्यासोबत? 10, 20 आणि 30चा नंबर लिस्ट माझ्यासोबत. पण जर का लिस्ट अपडेटच होत राहिली, लिस्ट वाढतच चालली, तुम्ही ॲडच करत चालले त्या लिस्टमध्ये डेटा, तर त्या हॅश नंबरचा यूजच नाही. तो हॅश नंबर कोणासाठी होता? फक्त 10, 20 आणि 30साठी होता. पण तुम्ही लिस्टला काय केलं? वाढत चालले. तुम्ही थांबलोच नाही कुठं. तुमची लिस्ट स्टॉपेबलच नाही आहे. म्हणून तुम्ही लिस्टला सेटमध्ये ॲज अ डेटा, ॲज अ व्हॅल्यू म्हणून पास नाही करू शकता. कळतंय? प्रत्येक डेटाला एक हॅश नंबर आहे, हे लक्षात घ्या. सेटमध्ये जर का डेटा सर्च करायचं आहे, डेटाला रिट्राईव्ह करायचं आहे, तर प्रत्येक डेटाला एक हॅश नंबर दिला जातो. त्या हॅश नंबरच्या मदतीने आपण तो स्पेसिफिक डेटा सर्च करू शकतो. आणि तोच एक आपल्याकडे ऑप्शन आहे जेणेकरून आपण तोच डेटा घेऊ शकतो. का? कारण इथं पोझिशन फिक्स नाही आहे डेटाची. प्रत्येक वेळा डेटा काय होतं? शफल होतं. सो त्या केसमध्ये जर का प्रत्येक डेटाचा एक हॅश नंबर असेल तर त्या हॅश नंबरला बोलवलं होतं, बरोबर तो डेटाच येईल तुमच्याकडे, दुसरा कोणता येण्याचे चान्सेस नाही. तोच जर का इंडेक्स नंबरला कॉल केलं, मी काय सांगितलं? प्रत्येक इंडेक्स नंबरवरती पॉसिबिलिटीज आहे की कोणता पण डेटा येऊ शकतो, बरोबर. सो त्या केसमध्ये आपण काय केलं? डेटाला हॅश नंबर. पण तो जो हॅश नंबर असतो तो फिक्स असतो प्रत्येक डेटासाठी. म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं, इथं हॅश नंबर सपोज मी जर का प्रोव्हाइड पण केला तर तो हॅश नंबर फिक्स आहे, पण कोणत्या डेटासाठी? 10, 20, 30 डेटासाठी, बाकीच्या डेटासाठी नाही. पण लिस्ट म्युटेबल ऑब्जेक्ट आहे. प्रोग्रामरच्या माइंडमध्ये जेव्हा येईल तो तेव्हा त्या लिस्टला वाढवणार, कमी करणार, बरोबर ना. करू शकतो तसं. एखादा एम्प्टी पण क्रिएट करू शकतो. बट
तसं केस इथं पॉसिबल नाही, कारण हॅश नंबर फिक्स झालेला आहे तर फिक्सच आहे. तुम्ही डेटाला डिलीट करून टाका एकदम कम्प्लिटली, तो हॅश नंबर पण डिलीट होऊन जाईल, बरोबर ना. पण ते लिस्टला तुम्ही वाढवताय कमी करताय तो कन्सेप्ट इथं चालणार नाही. म्हणून सेटमध्ये लिस्ट ॲज अ डेटा ॲज अ व्हॅल्यू म्हणून पास नाही झाली पाहिजे. तुम्ही टपलला पास करू शकता. का टपल पास होणार? कारण टपल फिक्स असतो. टपल इम्युटेबल ऑब्जेक्ट आहे. एकदा टपल क्रिएट केलं, त्याच्यामध्ये डेटा पुट केला, परत चेंज होण्याचे चान्सेस नाही. फिक्स झालं ना टपल. तुम्ही असं कोणतं ऑपरेशन्सच परफॉर्म नाही करू शकत जिथं की तुमचा टपलचा डेटा अपडेट होईल. सो त्या केसमध्ये तुम्ही सेटमध्ये टपलला पास करा ॲज अ डेटा ॲज अ व्हॅल्यू म्हणून. किती मोठा टपल पास करायचं करा, पण तो फिक्स राहील टपल. त्याच्यामध्ये जो डेटा आहे त्याची पण फिक्स राहणार. ही गॅरंटी आहे, पण लिस्टमध्ये गॅरंटी नाही. सेम डेटा फक्त काय घेणार मी आता, टेन 20, 30. आता काय करतोय, प्रिंट करतोय. येस 12. त्याला स्किप करा या कोडला आणि हा पॉईंट नोट डाऊन करा. सेटमध्ये जो डेटा असतो तो हॅश कन्सेप्टच्या मदतीने स्टोअर केला जातो. प्रत्येक डेटाला एक हॅश नंबर प्रोव्हाइड केला जातो आणि मग त्या हॅश नंबरच्या मदतीने आपण डेटाला रिट्राईव्ह करत असतोय, त्या डेटाला सर्च करत असतोय. हे सक्सेसफुली तुमची काय झालंय, टपल इथं स्टोअर झाले. हां, आता अजून एक तुम्हाला याच्यामध्ये व्हेरिएशन. सपोज जर का मी ह्याच्यामध्ये केलं 30, काय होईल? टपल फिक्स असतो. टपलमध्ये डुप्लिकेट डेटा गेला तरी सुद्धा सेट सुद्धा त्याला आतमध्ये जाऊन रिमूव्ह नाही करू शकत. तो 1 आहे ना, म्हणून ते शफल झाला डेटा. 1ची पोझिशन जायला क्लास गेली, अनऑर्डर्ड आहे. येतोय ना कन्सेप्ट, समजतंय तुम्हाला? हां, तुम्हाला एक हॅशिंगचा अजून एक थोडंसं मॅथमॅटिकल पार्ट एक्सप्लेन करतो, जेणेकरून तुम्हाला फक्त नॉलेज म्हणून घ्या. आता तुम्ही सेटमध्ये डेटाचा ॲक्सेस कसं घेतला जातो, डेटा कसं स्टोअर होतो. हां, लिस्ट टपल आणि स्ट्रिंगमध्ये तर तुम्ही इंडेक्स नंबरच्या मदतीने डेटा काढू शकता, पण इथं डेटा कसं निघाला जातोय ते चेक करा. ठीक आहे, एक एक्झाम्पल देतो. सपोज करा माझ्याकडे काय एक मेमरी आहे, माझी एक स्टोरेज आहे. ठीक आहे, त्या स्टोरेजमध्ये मला काय करायचं आहे, माझा आता डेटा स्टोअर करायचा आहे आणि जेव्हा मला लागेल तो डेटा मला ॲक्सेस पाहिजे. ठीक आहे, पण मी तुम्हाला काय सांगितलं, सेटमध्ये आता इंडेक्स नंबरचा तर कन्सेप्ट नाही. मग मी कसं माझ्या डेटाचा ॲक्सेस घेऊ? डेटा तर शफल होतोय, म्हणजे डेटाची एक तर पोझिशन पण फिक्स नाही आहे. पोझिशन जर का फिक्स असती तर बरोबर त्या पोझिशनवरती गेलो असतं तर मला जो डेटा पाहिजे तो भेटला असता, पण आता तर पोझिशन पण फिक्स नाही आहे. सो कसं मी माझ्या डेटाला ॲक्सेस घेऊ, कसं माझ्या डेटाला शोधू मी? हां, सो त्या केसमध्ये मॅथमॅटिक्समध्ये हॅशिंगचं कन्सेप्ट कसं फॉलो होतं हे बघा. एक फॉर्म्युला आहे, काय हॅशिंगचं, एक्स मॉड 10. एक्स काय तुमचा डेटा. आता सपोज माझ्याकडे डेटा आहे 10, 20 आणि 30, असे 3 डेटा आहे माझ्याकडे. हां, त्या 3 डेटाला मला माझ्या स्टोअर करायचं आता. ठीक आहे, आता कसं कॅल्क्युलेट होणार? प्रत्येक डेटाचं मी काय करणार, एक हॅश व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार. प्रत्येक डेटासाठी मी काय करणार, एक हॅश व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार. ठीक आहे, काय सांगितलं होतं, एक्स काय तुमचं डेटा, तर एक्समध्ये काय 10 आहे, बरोबर ना.
एक्स मॉड 10 काही 10 मॉड 0 20चं 30चं काय ते तिन्ही पण व्हॅल्यूसाठी तुम्ही चेक करताय कोणती व्हॅल्यू कॅल्क्युलेट झाली. हॅश व्हॅल्यू काय कॅल्क्युलेट झाली सगळ्यांसाठी. हा हॅश व्हॅल्यूचा काय होता तुमचा फॉर्म्युला होता 0 होता. हां चालेल. आता तुम्हाला सगळे डिफरन्स दाखवतो. आता अजून डेटा वाढवतो. आता डेटा तुम्हाला अजून व्हेरिएशन दाखवायला. डेटा बघा तर सांगा आता. सगळ्यांचं वेगवेगळे काय होईल. H1साठी जर का मी हॅश व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर काय 1 येईल. हां सेम तसंच 9साठी 9 येईल आणि 12साठी तुमचं 2 येईल. कळतंय. हॅश व्हॅल्यू समजले काय काय आले. पण ह्या 3 पोझिशन्स ह्या 3 नंबरसाठी तुमचे हॅश व्हॅल्यू एकच होते. आणि जर का तुमचं डिफरंट डेटा आहे सो त्या केसमध्ये तुम्हाला डिफरंट हॅश व्हॅल्यू क्रिएट होणार आहे. आता प्रत्येक डेटासाठी काय भेटली आपल्याला एक हॅश व्हॅल्यू भेटली. पायथन पण काय करतोय सेम वेनी असंच एक मॅथमॅटिकल फॉर्म्युला यूज करून प्रत्येक डेटासाठी काय करतोय तुमच्यासाठी एक हॅश व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून देतोय. आणि बरोबर त्या हॅश व्हॅल्यूच्या पोझिशनवरती त्या डेटाला काय करतोय पुट करतोय. म्हणजे हॅश व्हॅल्यू इथं काय 1 आहे. तर 1 हॅश व्हॅल्यूच्या जागेवरती कोणता डेटा राहील हा 1 डेटा राहणार. हॅश व्हॅल्यू 9च्या जागेवरती कोणता डेटा असेल 9 नंबर जो 9 डेटा आहे तो स्टोर आहे. हॅश व्हॅल्यू 2चं हॅश व्हॅल्यू 2 वरती कोणता डेटा राहील तुमचं 12 डेटा. आणि मग जेव्हा तुम्ही डेटाला कॉल करताय तर तुमचे हॅश व्हॅल्यूच्या मदतीने तुमचा डेटा काय होतंय ते कुठं पण प्रेझेंट असू द्या त्या डेटाचा आपण ॲक्सेस घेऊ शकतो. आता हा जो नंबर असतो हा प्रत्येक डेटासाठी काय फिक्स आहे. समजतोय. तुमचा डेटाचा जो ॲक्सेसिंग आहे तो इथं तुमचं सोपं होतं.
आणि हा डेटा चेंज नाही झाला पाहिजे. हा जो डेटा आहे 12, 9, 1 हा फिक्स राहिला पाहिजे परमनंटली. म्हणून आपण लिस्टला काय करतोय, सेटमध्ये पुट करून घेऊ शकत नाही. सो लिस्टला सेटमध्ये आपण पुट नाही करू शकत. एकच पोझिशनवरती, एकच हॅश व्हॅल्यूवरती मल्टिपल डेटा पण स्टोअर होऊ शकत. एकच पोझिशनवरती, एकच हॅश व्हॅल्यूवरती मल्टिपल डेटा पण तुमचा जाऊ शकतो. लक्षात येतंय? सो त्याच्या आतमध्ये पण प्रत्येक हॅश व्हॅल्यूच्या आतमध्ये परत फॉर्म्युला लावलं जातोय, त्याच्यामध्ये परत कॅल्क्युलेशन वाढतोय. प्रत्येक एक डेटाला एक युनिक हॅश व्हॅल्यू तुमचं भेटणारच आहे. जे रिमाइंडर्स येतात ते कुठपर्यंत येतात, 0 to 9 पर्यंतच येतात. जे रिमाइंडर्स तुम्हाला भेटतात ते कोणत्या ह्याच्यात भेटतात, 0 to 9 मध्येच भेटतात. कधी बघितलंय? हां, ते त्याच्यावरती जातो का कधी रिमाइंडर? सो 0 to 9च तुमच्या हॅश व्हॅल्यूच्या आतमध्ये तुमचं सगळं डेटा तुमचं स्टोअर राहणार. मग ते 0 हॅश व्हॅल्यू असेल, 0 हॅश व्हॅल्यूच्या आतमध्ये आपण अजून डेटा स्टोअर करू. सो असं कन्सेप्ट तो चालत राहतोय मॅथमॅटिक्सचं. ह्याच्यामध्ये पण आपण 10, 20, 30 0 हॅश व्हॅल्यूच्या पोझिशनवरती तिन्ही पण डेटा स्टोअर. 0 हॅश व्हॅल्यू कॉल झाल्यावरती 3 डेटा समोर येईल, पण युजरला जो स्पेसिफिक पाहिजे तो डेटा कसा आणणार, त्याच्या आतमध्ये परत मॅथमॅटिक्सचा फॉर्म्युला आहे. त्याला कॅल्क्युलेट करून 10 ला एक वेगळा नंबर, 20 ला एक वेगळा नंबर, 30 ला एक वेगळा नंबर दिला जाईल. परत जर का सेम पोझिशन ऑकर झाले, आपण परत कॅल्क्युलेट करणार आणि जोपर्यंत युनिक व्हॅल्यू प्रत्येक डेटाला भेटत नाही तोपर्यंत तुमचं मॅथमॅटिक्स चालू राहणार. ठीक आहे. सो एक फक्त हॅशिंगचा कन्सेप्ट तुम्हाला दाखवायचं होतं की प्रत्येक डेटा कसं रिट्राईव्ह होणार. हॅशिंगचा कन्सेप्ट यूज करून तुम्हाला हा बेसिकली मॅथमॅटिकल फॉर्म्युला यूज करून पायथन प्रत्येक याच्यासाठी एक युनिक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. तर लिस्टला तुम्हाला पास नाही करायचं, सेटमध्ये केलं तर तो एरर शो करणार आहे. पुढचं टॉपिक आहे सेट मेथड्स. आता सेट म्युटेबल ऑब्जेक्ट आहे. स्ट्रिंग तुमचं काय होतं, इम्युटेबल होतं. लिस्ट म्युटेबल होतं. टपल परत इम्युटेबल बघितलं आपण. सेट काय, म्युटेबल ऑब्जेक्ट आहे. चला सेटमध्ये बघू आता सेट म्युटेबल आहे, त्याच्यामध्ये वेगळे मेथड्स असतील. परत सेटचे मेथड्स मेथड्सला स्टडी करू. पहिला आहे तुमचा ॲड मेथड, म्हणजे डेटा तुम्ही काय करू शकता, सेटमध्ये ॲड करू शकता. ठीक, कसं ॲप्लाय करणार मेथड्सला? बघत मेथडला ॲप्लाय कसं करायचं, डॉट करून मेथडचं नाव ना. सगळं स्किप करतो. झालं तुमचं 4 नंबर ॲड झालं सगळ्यांचं. चाललंय ॲड मेथड. त्याच्यामध्ये काही असं कन्सेप्ट नाही आहे, जसं अपेंड मेथड आपण बघितलं होतं लिस्टमध्ये, तो डेटाला जाऊन शेवटी ॲड करणार. इथं कारण तुमची जी पोझिशन आहे तेच फिक्स नाही आहे, तो 4 कुठं पण ॲड होऊ शकतो. एक गोष्ट लक्षात घ्या, असं काय गरजेचं नाही तो एंडिंगला जाऊन ॲड होणार. आता ॲड होतो एंडिंगला पण. आता आहे
काय तुमचं अपडेट मेथड. अपडेट मेथड काय करणार, एकपेक्षा जास्त जर का डेटा तुम्हाला ॲड करायचा असेल तर तुम्ही काय करणार, अपडेट मेथडला यूज करणार. चला, डायरेक्टली तुमचं ओरिजिनल सेटच चेंज होणार आहे, हे गोष्ट लक्षात घ्या ना. म्युटेबल ऑब्जेक्ट आहे, जसं ओरिजिनल लिस्टच चेंज व्हायची सेम तसंच ओरिजिनल सेट पण तुमचं काय होणार आहे, चेंज होणार आहे. अपडेट मेथड, त्या मेथडच्या आतमध्ये तुमचं मल्टिपल डेटा तुम्ही पास करू शकता. ठीक आहे, तुम्हाला जर का काही अशा पद्धतीने डेटा पास करायचा असेल तर तुम्ही पास करू शकता. झालं तुमचं एकच सिंगल सेटमध्ये. तुम्ही लिस्टच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पास करायचं असेल तर तुम्ही लिस्टच्या फॉर्मॅटमध्ये पण काय करू शकता, पास करू शकता. मला सांगायचं आता डेटा काय येईल आता, हा पण काय डेटा येईल मग, काय ते 1 2 3 4 1 2 3 5 6 7 फोर पण आला, 4 पण आला. इथं ॲड केलं आहे. ओरिजिनल सेट तुमचं चेंज झालं आहे, हा ओरिजिनल सेट होता, लक्षात घ्या. मी काही पण ऑपरेशन्स परफॉर्म करा डायरेक्टली ओरिजिनल सेटवरतीच रिफ्लेक्ट होणार आहे. इथं 5 6 7 तर ऑलरेडी मी कर्ली ब्रेसेसच्या मदतीने करून टाकलं होतं, दाखवलं होतं तुम्हाला 5 6 7. मी फक्त लिस्ट केलं त्याला, म्हणून 5 6 7 परत नाही झाला, डुप्लिकेट डेटा झाला. लक्षात येतोय का. नेक्स्ट काय, रिमूव्ह मेथड. कशामध्ये होतो रिमूव्ह मेथड, कशामध्ये होतं, प्रिंट एस. रिमूव्ह मेथडला कसं अप्लाय करायचं, रिमूव्हच्या आतमध्ये डेटा पास करायचा. काय पास करायचं, डेटा. जो डेटा पास होईल तो शोधला जाईल, बरोबर ना. सेटमध्ये प्रेझेंट असेल तर रिमूव्ह होईल, आणि लक्ष द्या जर का प्रेझेंट नसेल तर तुम्हाला एरर येईल. बघा आता 4चं मी काय करतोय, 40 करतोय, आणि जेव्हा मी त्याला रन करतोय काय आलंय मला, की एरर 40, म्हणजे असा कोणता डेटा प्रेझेंट नाही आहे सेटमध्ये. डेटा प्रेझेंट असेल तर रिमूव्ह होईल, डेटा प्रेझेंट नसेल तर एरर येईल. नोट डाऊन करा. झालं. पुढचं आहे फोर्थ मेथड, डिस्कार्ड मेथड. काय मेथडचं नाव, डिस्कार्ड. डिस्कार्ड काय करेल, रिमूव्ह सारखंच वर्किंग आहे. ठीक आहे, डिस्कार्डमध्ये पण तुम्हाला डेटा पास करायचा आहे, तो डेटा शोधला जाईल आणि रिमूव्ह केला जाईल. पण जर का डेटा नाही सापडलं तर रिमूव्ह मेथड काय करणार, एरर शो करणार, आणि डिस्कार्ड मेथड तुम्हाला एरर शो नाही करणार. सपोज इथं बघा मी आता एस डॉट डिस्कार्ड 40 करतोय, जसं इथं रिमूव्ह केलं होतं. प्रिंट एस करतोय तर बघा पहिले जाऊन तो शोधणार 40 डेटा प्रेझेंट आहे का, नाही आहे प्रेझेंट, सॉरी त्यांनी एरर इकडचं दिलं. तो काय करणार, तो नुसती लिस्टला तुमच्यासमोर प्रिंट करून टाकेल, नुसतं लिस्टला तुमच्यासमोर प्रिंट करून देईल, पण एरर शो नाही करणार. आता 40 डेटा प्रेझेंट आहे का आपल्या सेटमध्ये, नाही, तर त्यांनी सेट फक्त प्रिंट करून सोडून दिला आपल्यासमोर, पण एरर नाही दिलं. तेच रिमूव्ह मेथडनी 40ला शोधलं, नाही सापडलं तर एरर दिलं. किती मेथड झाले, 4. ॲड, अपडेट, रिमूव्ह आणि डिस्कार्ड. अजून काय आहे, अजून एक आहे पॉप मेथड. पॉप मेथड पण तुम्ही स्टडी केलं होतं. पॉप मेथडचं काय अर्थ होतं,
ते पण रिमूव्हच करतो. लिस्टमध्ये करायचं रिमूव्ह, पण कसं करायचं? काय लिस्टमध्ये काय वर्किंग होती पॉपची चालू ते सांग. हम्म. आणि नाही दिला इंडेक्स नंबर पॉप मेथडमध्ये लास्टवाला डिलीट करणार. पण इथं तर ऑर्डर मेंटेन नाही आहे, कोणतं लास्टचा एलिमेंट आहे कोणीच सांगू शकत नाही. सो ह्या काय करणार, त्याला वाटेल तो पूर्ण सेटमधलं कोणताही एलिमेंट डिलीट करून टाकणार. तो नाही, पॉप मेथड लिस्टवरती अप्लाय केला, पॉप मेथड लिस्टवरती अप्लाय केला तर बाय डिफॉल्ट तो लास्टचा एलिमेंट रिमूव्ह करणार. पण तोच पॉप मेथड सेटवरती अप्लाय केला तर त्याला सेटमध्ये किती डेटा प्रेझेंट आहे? 7 डेटा प्रेझेंट आहे. त्याला जो वाटेल तो डेटा तो रिमूव्ह करणार, रॅन्डमली कोणता पण डेटा रिमूव्ह. हे बघा, त्यांनी आता कोणता डेटा रिमूव्ह केला? 1 डेटा रिमूव्ह केला. 7 लास्ट एलिमेंट केला का त्यांनी डिलीट. परत एकदा आपण रन करू. नाही तो एकदाच रन. परत एकदा एस डॉट पॉप लिहा. अजून एकदा एस डॉट पॉप लिहित आहे आणि आता प्रिंट एस करतोय परत. तर बघा आता काय रिमूव्ह करतोय बघू आपण. आता त्यांनी 2 ला रिमूव्ह केलेले. ठीक आहे, समजतोय सायली? लक्षात आलंय सेटचं कन्सेप्ट आता? हॅलो, समजलंय ना? ठीक आहे.